नमस्कार. मी भाग्यश्री पाठक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. आता दिवाळी येईल, दसरा झाला, पण तुमच्या माझ्या दृष्टीने लक्ष्मी येते घरा तोची दिवाळी दसरा. म्हणजे एखाद दिवशी इंट्राडे ट्रेड खूप छान झाला की त्याला दिवाळी दसऱ्यापेक्षा अधिक आनंद होतो. आणि सकाळच्या न्यूजचा उपयोग काही होतो आहे का, त्याने मला ट्रेड करता येईल का, हा त्याच्यामध्ये उद्देश असतो. आज सगळे बँकांचे, फायनान्शियल इन्स्टिट्यूशन, NBFC, रिॲलिटी याचे सगळ्याचे अपडेट्स आलेत. आता त्या अपडेट्सचा मी उपयोग कसा करावा, तर ते अपडेट्स म्हणजे जवळजवळ 95% रिझल्टच असतो. डिटेलमध्ये रिझल्ट म्हणता येत नाही, पण एक रिझल्टचा आढावा येतो. तर आपण ते जे अपडेट्स आलेत ते पाहावेत आणि तेवढे रिझल्ट्स तिथे लिहून ठेवावेत की याचे अपडेट्स चांगले म्हणजे रिझल्ट चांगले येतील, आणि ॲक्च्युअली असे रिझल्ट येतात का हे बघावे. म्हणजे आपल्याला जवळजवळ 3 आठवडे रिझल्ट्स आधी कळतात आणि मग त्याप्रमाणे तुम्हाला त्या दिवशी कसा ट्रेड घ्यायचा असेल तेही समजतं. आणि समजा अपडेट चांगले नसतील तर रिझल्ट होईपर्यंत आपल्याला 3 आठवडे 15 दिवस मिळतात. त्याच्यामध्ये आपण ते शेअर विकून बाजूला होऊ शकतो. म्हणून त्या अपडेट्सचा आपल्याला तसा उपयोग करता येऊ शकतो. आता जपानमध्ये पहिल्यांदाच महिला प्राईम मिनिस्टर झाली आहे, सनाए ताकाईची. तर ही जी महिला प्राईम मिनिस्टर आहे तिचा इझी मॉनेटरी पॉलिसी, इझी फिस्कल पॉलिसी याच्यावर जास्त विश्वास आहे. त्यामुळं जपानचं जे मार्केट आहे निकाई ते आज तेजीत आहे. चीन, कोरिया, तैवान ही मार्केट तर बंद आहेत आणि अमेरिकन मार्केटच्या बाबतीत मात्र शटडाऊन चालूच आहे. आज रात्री पुन्हा एकदा व्होटिंग होईल असा एक अंदाज बोलला जातो आहे, पण शटडाऊनच्या काळामध्ये तुम्ही कामगारांना काढून टाकू शकणार नाही असा पद्धतीचा एक दावा त्यांनी कोर्टात केला आहे. तर या सगळ्या दृष्टीने आपल्याला अमेरिकन मार्केटकडे बघायचं आहे. अजूनही फॉरेन इन्व्हेस्टर्सची विक्रीच आहे 1583 कोटीची, तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची खरेदी आहे 489 कोटीची. क्रूड मात्र काहीसं दोलायमान आहे. 65.45 एवढा क्रूड आहे. बॉन्ड यील्ड 4.14 आहे आणि डॉलर इंडेक्स 97.77 आहे. सोनं चांदी दोन्हीही तेजीतच आहे. एकदा मार्केट तेजीत चालू झालं की मग लोक मार्केटकडे वळतील आणि तेवढं सोनं चांदी कमी होईल. पण अजूनही युद्धाचा ताणतणाव आहे, त्यामुळे काय काय होईल हे पाहावं लागेल. तर घाबरून प्रत्येक देश म्युच्युअल फंड सोन्याकडे वळलेत म्हणून सोन्याचा भाव वाढतो आहे. तर मी मगाशीच म्हटलं की अपडेट्स आलेत, त्या अपडेट्सचा कसा उपयोग करायचा हे सांगितलं. युको बँकेचे ॲडव्हान्सेस वाढले 16%, डिपॉझिट्स वाढली आहेत 10%, एकंदर व्यवसाय वाढला आहे 13%. लुपिनच्या 2 बातम्या आहेत. लुपिनचं जे पिथमपूर युनिट आहे, युनिट 2, याला US FDAने ऑफिशियल ॲक्शन इनिशिएटेड असं सर्टिफिकेट दिलं. 483 4 त्रुटी दाखवल्या. पण दुसरी बातमी म्हणजे टाईप
2 डायबिटीससाठी त्यांनी इंजेक्शन लॉन्च केलं आहे. त्यामुळे लुपिनमध्ये जरा सांभाळून ट्रेड करा की USFDAने जी ॲक्शन घेतली आहे त्या संबंधात पहिल्यांदा शेअर पडला तर तुम्हाला स्वस्तात मिळू शकतो. AU स्मॉल फायनान्स बँक डिपॉझिट ॲडव्हान्सेस दोन्ही 20 ते 22% आसपास वाढले. RBL बँकेचे डिपॉझिट 8% वाढले, पण कासा रेशो क्वार्टर ऑन क्वार्टर कमी झाला आहे आणि तोही 32% कमी झाला आहे, पण YOY 3% वाढला आहे. मॅरिको त्यांचा रेव्हेन्यू 30% वाढेल YOY असा अंदाज व्यक्त केला आहे कंपनीने. डीमार्टच्या बाबतीत म्हणायचं झालं तर 16,218 कोटी एवढा त्यांनी रेव्हेन्यू मिळेल असं सांगितलं आहे, पण त्यांची स्टोअरची संख्या वाढली आहे. स्टोअरची संख्या वाढल्यावर त्या प्रमाणात रेव्हेन्यू वाढायला पाहिजे होता, तेवढा वाढलेला दिसत नाही. तर मार्केट कसा रिस्पॉन्स देत आहे हे पाहावं लागेल. येस बँकेचे ॲडव्हान्सेस वाढलेत 6%, डिपॉझिट वाढली आहेत 7%. इन्फोसिस ओरॅकल क्लाउड HCMचा उपयोग करून HR ऑपरेशन आधुनिक करण्यासाठी टेलिनॉर शेअर्ड सर्व्हिसेस बरोबर त्यांनी पार्टनरशिप केली आहे. पंजाब नॅशनल बँक यांचा एकूण बिझनेस 10% वाढला आहे. डोमेस्टिक बिझनेससुद्धा 10.4% वाढला आहे. वेदांता लांजीगड रिफायनरीमध्ये ॲल्युमिना प्रोडक्शन कमाल स्तरावर झालं आहे. ते 31% वाढलं आहे. ॲल्युमिनियम प्रोडक्शन YOY 1% वाढला आहे. कोटक महिंद्रा बँकेचे ॲडव्हान्सेस 15.8% वाढले. बजाज फायनान्स त्यांची ग्राहकांची संख्या आता 11 कोटी झाली आहे, पूर्वी ती 9 कोटी होती. त्यांचं लोन 20% वाढलं आहे. HDFC बँकेचे सुद्धा ॲडव्हान्सेस वाढले, क्वार्टर ऑन क्वार्टरही वाढलेत आणि इयर ऑन इयरही वाढलेत. तसेच डिपॉझिट्सही क्वार्टर ऑन क्वार्टर, इयर ऑन इयर दोन्हीही वाढले. हिंदुस्तान झिंक मेटल प्रोडक्शन YOY लेव्हलवर 1% वाढलं आहे, क्वार्टर ऑन क्वार्टर कमी झालं आहे. रिफाईंड झिंक हे पण YOY बेसिसवर वाढलं आहे. रिफाईंड लेड हे YOY बेसिसवर कमी झालं आहे. इक्विटास स्मॉल फायनान्स बँक डिपॉझिट वाढली आहेत, कासा रेशो वाढला आहे, म्हणजे कासा डिपॉझिट्सही वाढली आहे आणि कासा रेशोही सुधारला आहे. म्हणजे एकंदर डिपॉझिट्सच्या किती कासा डिपॉझिट्स असली पाहिजेत याला आपण कासा रेशो म्हणतो, तो कासा रेशोही सुधारला आहे. शोभाचे 1,902 कोटी एवढा बिझनेस झाला आहे. क्वार्टर ऑन क्वार्टर कमी झाला आहे, पण इयर ऑन इयर वाढला आहे. बन्सल वायर गौतम बुद्ध नगरमध्ये त्यांचा एक प्लांट आहे. या प्लांटला आग लागली होती, उत्पादन बंद ठेवावं लागलं आहे, पण मनुष्यहानी झालेली नाही. कॅनरा HSBC लाईफ हा IPO 10 ते 14 ऑक्टोबर दरम्यान येण्याची शक्यता आहे आणि हा 23.75 कोटी शेअर्सचा IPO आहे. हा संपूर्ण OFS आहे. याच्यामध्ये कॅनरा बँक, HSBC आणि पंजाब नॅशनल
तिघही जण त्यांचे शेअर्स विकणार आहेत. त्यामुळे 3 IPOसाठी लोकांना पैसे ठेवायचे आहेत. एक टाटा कॅपिटल, एक LG आणि हा तिसरा. म्हणजे या 15 दिवसामध्ये हे 3 IPO आहेत. पण टाटा कॅपिटलचं सगळीकडे वाचलं तर लिस्टिंगच्या दिवशीचा प्रीमियम 4 ते 6 रुपयाच्याच आसपास आहे. त्यामुळे सावधगिरी बाळगा ज्यांना लिस्टिंगसाठी जे अर्ज करतायत. सीगल महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन कंपनीकडून 190 मेगावॅट सोलर पॉवर जनरेटिंग स्टेशन सेटअप करण्यासाठी 712 कोटीसाठी LOA मिळालं आहे, लेटर ऑफ अवॉर्ड. आणि 147 मेगावॅट सोलर प्लांट महाराष्ट्रामध्ये 2 जिल्ह्यात कन्स्ट्रक्ट करण्यासाठी 597 कोटीचा लेटर ऑफ अवॉर्ड मिळाला आहे. पिकाडिली ॲग्रो, तुम्हाला तर माहिती आहे की यांची व्हिस्की आहे. तर यांच्या व्हिस्कीला लास व्हेगास ग्लोबल स्पिरिट अवॉर्ड हे जे फंक्शन असतं त्याच्यामध्ये बेस्ट वर्ल्ड व्हिस्की हा किताब मिळाला आहे. त्यामुळे कदाचित हा शेअर तेजीमध्ये राहू शकतो. जिंदाल पॉली, त्यांची लोन लिमिट वाढवली आहे 12,000 पासून 15,000 कोटीपर्यंत. सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक यांचे ॲडव्हान्सेस 23% वाढलेत, डिस्बर्समेंट 49% वाढलेत, डिपॉझिट्स 35% वाढले, कासा 57% वाढलं. तर कासा रेशोसुद्धा सुधारला आहे. आज AB लाईफस्टाईलमध्ये ब्लॉक डील व्हायचं आहे 935 ते 950 कोटींचं. 7.3 कोटी शेअर्स ब्लॉक डीलमध्ये येतील. फ्लिपकार्ट त्यांचा स्टेक ब्लॉक डीलच्या माध्यमातून विकणार आहे आणि 130 ते 135 या भावामध्ये हा स्टेक विकला जाईल. तर काय काय होईल हे पाहावं लागेल आणि त्याप्रमाणे आपण पुढच्या गोष्टी पाहूया. कोणते शेअर तेजीत राहतील आणि कोणते शेअर मंदीत राहतील. याच्या आधी आणखीन काही मी व्हिडिओ करायला लागल्यानंतर अपडेट मिळाले ते सांगते. केसर इंडिया KASAR 8,100 स्क्वेअर मीटर लँड पार्सल नागपूर इथलं हायवे इन्फ्राच्या अंतर्गत त्यांनी घेतलं आहे. आनंद राठी 17 ऑक्टोबर डिव्हिडंडसाठी रेकॉर्ड डेट आहे. ॲस्ट्राझेनेका सेंट्रल ड्रग स्टँडर्ड्स कंट्रोल ऑर्गनायझेशनकडून आयात करायची, विक्री करायची, डिस्ट्रीब्युशन करायची औषधाचं याच्यासाठी त्यांना परवानगी मिळाली आहे आणि हे औषध ट्यूमरसाठी आहे. उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक हिचे डिपॉझिट्स वाढले 14%, लोनसुद्धा 14% वाढले. एशियन पेंट हे 12 नोव्हेंबरला डिव्हिडंडवर विचार करणार आहेत. धनलक्ष्मी बँक यांचा एकंदर व्यवसायाची प्रगती 17% झाली आहे. डिपॉझिट 16% वाढले, ॲडव्हान्सेस 18% वाढले, तर कासा 6% वाढला. बॉईलचं प्रोडक्शन 3.8% वाढलं, तर त्यांची ग्रोथ 10% झाली.
L&T फायनान्स डिस्बर्समेंट 25% वाढले, तर लोन बुक 17% वाढलं. क्रिस्टल इंटिग्रेटेड 157 कोटीच्या सॅनिटेशन सेक्युरिटीसाठी त्यांना 2 ऑर्डर मिळाल्या. बजाज हाऊसिंग फायनान्स त्यांचे AUM 24% YOY लेव्हलवर वाढले, तर डिस्बर्समेंट 32% वाढले आहेत. TVS मोटर सिंगापूरच्या आर्मनी इंजिनिअरिंगमध्ये 100% स्टेक घेतलाय. बोंडाळा बँक ऑफ बरोडाने त्यांची क्रेडिट फॅसिलिटी वाढवली आहे. त्यांचं ऑर्डर बुकसुद्धा वाढलं आहे. हे ऑर्डर बुक 5,044 कोटीवरनं 8,000 कोटी एवढं झालं आहे. LTI माइंट्री LICने त्यांचा स्टेक 7% 9% केला आहे. आणि मॉईलचं सुद्धा प्रोडक्शन वाढलं आहे. तर कोणते शेअर तेजीत मंदीत हे बघूया. पण चायनाचं मार्केट आज बंद आहे आणि आता सीझन बदलतोय, तर कमॉडिटी मार्केटमध्ये ज्यांना ट्रेड घ्यायचा असेल त्यांनी नॅचरल गॅसमध्ये घ्यावा. तेजीचे शेअर बघूया. नाल्को, बँक ऑफ बरोडा, सूर्योदय स्मॉल फायनान्स, शोभा, कोटक, HDFC बँक, BOB, लुपिन, D-Mart, पंजाब नॅशनल बँक. D-Mart मात्र सावधगिरीने करा, कारण स्टोअर्स जेवढी वाढली आहेत त्या मानाने रेव्हेन्यू वाढलेला नाही. मॅरिको, एंजल वन, नुवामा, वेदांता, फोर्टिस मलार आणि फोर्टिस, युको बँक, वोडाफोनच्या केसची आज पुन्हा सुनावणी आहे. मॉईल, L&T फायनान्स, वेदांता, LIC हाऊसिंग, सीगल CEIGALL, ॲस्टर DM, असाही इंडिया, मदरसन वायरिंग, पंजाब सिंध बँक, बजाज हाऊसिंग, फिनो पेमेंट्स बँक, ग्रॅन्युअल्स, NBCC, पर्सिस्टंट, RVNL. तर मंदीमध्ये इंडसइंड बँक आणि D-Mart म्हणजे अर्धा वेळ तेजीत अर्धा वेळ मंदीत राहील, तेजी टिकेल असं दिसत नाही झाली तरी, म्हणून D-Mart मी मंदीतही दिला आहे. बघावं लागेल काय, म्हणजे माझा जो अँगल आहे तो प्रत्येकाचाच असेल असं नाही. तर बघून ट्रेड करा D-Martमध्ये, नाहीतर सोडून द्या. बघूया काय काय होत आहे ते. पुढच्या आठवड्यापासून रिझल्ट लागायला सुरुवात होईल. हा आठवडा काहीसा दोलायमान स्थितीत जाऊ शकतो. 9:15 वाजता सगळं चित्र स्पष्ट होईल. पाहूया काय काय होतं आहे. नमस्ते.